आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भक्ती, आनंद, उत्साह आणि सणांची पर्वणी. या पवित्र महिन्यात महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा एक सुंदर आणि पारंपरिक उत्सव म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा केवळ एक सण नाही, तर नवविवाहित महिलांसाठी सौभाग्य, आनंद, कौटुंबिक ऐक्य आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंगळागौर म्हणजे काय, याचा इतिहास काय आहे, मंगळागौरची पूजा कशी केली जाते, व्रतकथा, पारंपरिक खेळ, गाणी, धार्मिक महत्त्व, आधुनिक काळातील मंगळागौर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया देवी पार्वतीची पूजा करतात. या पूजेला मंगळागौर असे म्हणतात. लग्नानंतर पहिली 5 वर्ष हे व्रत करण्याची परंपरा आहे. देवी पार्वतीला अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच विवाहित स्त्रिया पतीचे दीर्घायुष्य, सुखी संसार, आरोग्य, समृद्धी, संतती, कुटुंबाचे कल्याण यासाठी हे व्रत करतात. पुराणांनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी अनेक वर्ष कठोर तप केले. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. त्या दिवसापासून देवी पार्वती ही सौभाग्यवती स्त्रियांची आराध्य देवी मानली जाते. महाराष्ट्रात पेशव्यांच्या काळापासून मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या काळात संपूर्ण गाव एकत्र येत असे. रात्रभर खेळ, फुगड्या, झिम्मा आणि गाणी चालायची. आजही अनेक गावांमध्ये ही परंपरा कायम आहे. मंगळागौर पूजेसाठी लागणारे साहित्य: देवी गौरीची मूर्ती, हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, नारळ, फळे, विड्याची पाने, सुपारी, पंचामृत, तुपाचा दिवा, अगरबत्ती, नैवेद्य, साडी, हिरव्या बांगड्या. मंगळसूत्राचे प्रतीक: पूजा करताना देवीला 16 प्रकारचे शृंगार अर्पण केले जातात. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. रांगोळी काढावी. चौरंगावर देवीची स्थापना करावी. कलश ठेवावा. गणपती पूजन करावे. त्यानंतर देवी गौरीची षोडशोपचार पूजा करावी. फुले अर्पण करावीत. हळद, कुंकू वाहावे. आरती करावी. नैवेद्य दाखवावा. प्रार्थना करावी. हे गौरी माता, आमच्या संसारात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी कायम राहू दे. एकेकाळी एक ब्राह्मण दाम्पत्य होते. त्यांना अनेक वर्ष मूल नव्हते. त्यांनी देवी गौरीची भक्ती केली. देवी प्रसन्न झाली. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. परंतु त्या मुलाच्या आयुष्यावर संकट होते. मुलाचे लग्न झाल्यावर त्याच्या पत्नीने श्रद्धेने मंगळागौरचे व्रत केले. देवी गौरी प्रसन्न झाली. यमराजांनाही त्या भक्तीपुढे माघार घ्यावी लागली. पतीचे आयुष्य वाढले. तेव्हापासून मंगळागौर व्रत अखंड सौभाग्यासाठी केले जाते. मंगळागौरची खरी मजा म्हणजे रात्री खेळले जाणारे पारंपरिक खेळ. यामध्ये फुगडी, झिम्मा, पिंगार, आगोटा पागोटा, कोंबडा, उखाणे, ओव्या हे खेळ केवळ मनोरंजनासाठी नाहीत. यामुळे मैत्री वाढते. महिलांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होते. व्यायामही होतो. संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचते. आज शहरांमध्ये, सोसायटीमध्ये, महिला मंडळांमध्ये भव्य मंगळागौर स्पर्धा आयोजित केल्या जातात. पारंपरिक नऊवारी साडी, फुलांचे दागिने, लेझिम, लोकगीते, नृत्य, उखाणे यामुळे हा सण अधिक रंगतदार बनतो. सोशल मीडियामुळे आज मंगळागौर जगभर पोहोचली आहे. मंगळागौर म्हणजे फक्त पूजा नाही, फक्त व्रत नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. हा सण आपल्याला संस्कार, परंपरा, कुटुंबाचे महत्त्व, महिलांचा सन्मान आणि आनंदाने जगण्याची प्रेरणा देतो. जर तुम्हालाही मंगळागौर साजरी करण्याचा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक व सांस्कृतिक माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय गौरी माता, जय महाराष्ट्र.